ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात महाभारताच्या युद्धभूमीचं वर्णन आहे. अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की माझा रथ दोन्ही सैन्यांमध्ये घ्या, जेणेकरून मी माझ्या शत्रूंना पाहू शकेन. श्रीकृष्ण रथ नेतात. अर्जुन समोर पाहतो तेव्हा त्याला आपल्या गुरु, बांधव, भाऊ, आप्त स्वकीय दिसतात. त्याला जाणवतं की युद्ध म्हणजे आप्त्यांची हत्या. तो अत्यंत भावनिक होतो. हात थरथरतात, शरीर शिथिल होतं, डोळे भरून येतात. तो म्हणतो, हे श्रीकृष्णा, मी युद्ध करू शकत नाही. अर्जुनाच्या मनात मोह, करुणा आणि धर्मसंकट याचं प्रबळ द्वंद्व सुरू होतं. तो शस्त्र खाली ठेवतो आणि रणभूमीत बसतो. हेच विषाद आहे. ज्ञानेश्वर माऊली या सगळ्या प्रसंगाचा सुंदर आणि रसाळ वर्णन करतात. त्यांनी अर्जुनाच्या भावनांना अत्यंत हृदयस्पर्शी भाषेत उलगडलं आहे. या पहिल्या अध्यायातून आपल्याला मानवी मनाच्या कमकुवतपणाची, मोहाच्या जाळ्यात अडकलेल्या विवेकाची जाणीव होते. अर्जुनासारख्या पराक्रमी योद्ध्यालाही मानसिक गोंधळ होतो, जे जीवनातील निर्णयासमोर आपणही अनुभवतो. या अध्यायातूनच भगवद्गीतेच्या उपदेशाची गरज निर्माण होते. ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते की केवळ शरीराने नाही, तर मन आणि बुद्धीनेही युद्ध करावं लागतं.